हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आता जे युनिट 2 मधलं बी द आर्टिकल्स बी पार्ट आणि जो सी पार्ट आहे पार्ट्स ऑफ सेंटेन्स ते ह्या एका व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिले बघूयात द आर्टिकल्स. आर्टिकल्स तुमचं स्कूलमध्ये पण शिकून झालं असेल. कुठले कुठले आहेत आर्टिकल्स? अ अँड द. ठीक आहे, मग ते कुठे कुठे वापरायचे, कसे वापरायचे ते एकदा इथे आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल आता ए इज यूज बिफोर कन्सोनंट साऊंड्स, म्हणजे अ बुक, ए टेबल, ए हॉर्स, ए युरोपियन, ए युनिव्हर्सिटी, a one man show. ठीक आहे, वर्ड सच एज युरोपियन, युनिव्हर्सिटी, वन मॅन शो बिगिन्स विथ द कन्सोनंट साऊंड वाय. म्हणजे हे युरोपियन य य म्हणतोय ना आपण, ते वाय साऊंड येतो इथे बोलताना. म्हणून जरी हे वॉवेल्स असले ई यू आणि यू जरी वॉवेल्स असले तरी इथे ॲन येणार नाही, इथे एच येणार आहे. ठीक आहे, युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणताना आपण काय म्हणतो, यू हा असा साऊंड येतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू. आता इथे वन मॅन शो, बरोबर, डब्ल्यूनी म्हणजे बोलताना व येत आहे ना इथे, त्यामुळे मग इथे जरी ओ असला वॉवेल असलं तरी पण इथे एच यूज करणार आहे. त्याच्यानंतर बघा, ॲन इज यूज बिफोर वॉवेल साऊंड, ॲन एग, ॲन इग्लू, ॲन अम्ब्रेला. आता इथे बघा, इथे जरी यूज असला तरी आपण म्हणताना काय म्हणतोय, अम्ब्रेला. ॲन ऑनर, ॲन एम एल ए, ॲन एन ओ सी. इन द वर्ड ऑनर द फर्स्ट लेटर एच इज सायलेंट. म्हणून मग ते पुढचा लेटर काय घेतलाय, वॉवेल ओ घेतलाय, म्हणून इथे आपण काय वापरलंय, ॲन वापरलंय विथ द वॉवेल साऊंड ओ, म्हणून आपण इथे ॲन वापरलंय. आणि वर्ड्स सच एज एम एल ए, एन ओ सी बिगिन्स विथ द वॉवेल साऊंड ई, म्हणून इथे म्हणजे एन, एम आणि एन हे इथे वापरलं गेलेलं आहे, बरोबर, म्हणून मग इथे ॲन वापरायचं आहे. अ अँड ॲन मीन वन or any. They are used to introduce nouns that have not been mentioned before. A and an are also used before nouns that are used to describe something or someone. He is an architect. It is a story. बरोबर. आता पुढे बघा, द डेफिनाइट आर्टिकल द इज यूज टू रिफर समथिंग दॅट हॅज ऑलरेडी बीन मेन्शन्ड बिफोर. आय सॉ अ मॅन, द मॅन वॉज स्लीपिंग. It is also used to refer something is definite consent or before a noun that followed by definite phrase or clause. I will get the books from the library. इथे काय आहे, डेफिनेट कॉन्टेस्ट आहे. द गर्ल इन द रेड ड्रेस इज माय सिस्टर. ठीक आहे, कळलंय. आता आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. An astronaut is a person who travels in space to explore the mysteries of the universe. आता इथे अ अँड द कुठलाच येणार नाही, इथे येणार आहे नन ऑफ दिस. यातलं अ अँड द कुठलं येणार आहे, इन टू स्पेस येणार आहे डायरेक्ट, इथे काहीच येणार नाही आर्टिकल कुठलं, इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर डॅश प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. मग इथे काय येणार आहे, प्राईम मिनिस्टर म्हणजे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आता हे प्राईम मिनिस्टर ही स्पेसिफिक पोस्ट आहे, म्हणून इथे द यूज केलंय आपण. अमित इज डॅश ऑनेस्ट बॉय. आता ऑनेस्टचा इथे एच असला तरी आपण म्हणताना काय म्हणतोय, ऑनेस्ट म्हणजे ओ वॉवेल येत आहे, म्हणून मग इथे काय येणार आहे, ॲन ऑनेस्ट बॉय. नेक्स्ट बघा, वी हॅव डॅश युनिव्हर्सिटी इन अवर टाउन. युनिव्हर्सिटी आत्ताच मी सांगितलं जरी वॉवेल असला तरी म्हणताना आपण यू म्हणजे युनिव्हर्सिटी य येत आहे, म्हणून इथे येणार आहे ए. चला आता हे बघा, आफ्टर डॅश आवर्स डिले द बस स्टार्टेड अगेन. आफ्टर आवर्स म्हणजे आता इथे एच सायलेंट आहे, इथे आवर्स म्हणतो आपण, म्हणजे ओ येणार आहे. इथे ओ आहे, काय आहे, वॉवेल आहे, म्हणजे इथे काय येईल, आफ्टर अँड आवर्स डिले द बस स्टार्टेड अगेन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन, काय येणार आहे, क्युअर. इथे मध्ये काहीच येणार नाही, अ अँड द काहीच येणार नाही, सो इथे येईल नन ऑफ दिस. जॉर्ज डॅड इज डॅश आर्डेंट एन्व्हायरमेंटलिस्ट. मग इथे एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे काय नाही, द एन्व्हायरमेंटलिस्ट. जॉर्ज डॅड इज द आर्डेंट एन्व्हायरमेंट. ही पण स्पेसिफिक एक पोस्ट आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, मग द येणार आहे. द पोलीस हॅव फाउंड डॅश गोल्ड चेन इन द थीप्स वॉलेट. गोल्ड चेन नॉर्मल एक गोल्ड चेन, मला काय येणार आहे, अ गोल्ड चेन. चला नेक्स्ट बघा, पिक आउट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ द आर्टिकल. राणी लाईक द ॲनिमल्स इन द झू स्पेशली द मंकीज. इथे आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट यूज ऑफ आर्टिकल कुठे कुठे यूज केलं आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. द राणी लाईक द ॲनिमल्स इन द झू नाही, हे नाही येणार, द राणी नाही येणार, सो हे रॉंग आहे. राणी लाईक ॲनिमल्स इन द झू स्पेशली द मंकीज. त्याच्यानंतर राणी लाईक द ॲनिमल्स इन द झू स्पेशली द मंकीज. आणि पहिलं बघा, राणी लाईक द ॲनिमल्स इन द झू स्पेशली द मंकीज. सो इथे हे फर्स्ट हे लेटर करेक्ट आहे. इथे आर्टिकल्स
ॲनिमल्स हे पण स्पेसिफिक वर्ड आहे हा, सो इथे हे यूज केलेलं आहे. आणि मंकीज करता पण द यूज केलेलं आहे. नेक्स्ट बघा, आय लाईक टू हेल्प फादर ऑन द संडेज. नाही येणार, असं नाही येणार. आय लाईक टू हेल्प द फादर ऑन द संडेज. हेल्प द फादर आलं इथे. आय लाईक टू हेल्प द फादर ऑन संडेज. आय लाईक टू हेल्प फादर ऑन संडेज. नॉर्मल वाक्य आहे, द इथे कुठेच येणार नाहीये. सो आय लाईक टू हेल्प फादर ऑन संडेज. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. इथे फादरच्या आधी कुठलाही आर्टिकल यूज होत नाही आणि संडेज करता पण कुठलाही, म्हणजे संडेज काय आहे, प्लुरल फॉर्म आहे, तर प्लुरलच्या आधी पण कुठलाही आर्टिकल यूज होत नाही, म्हणून हे ऑप्शन पण हा सिलेक्ट केला. नेक्स्ट बघा, वेर वुड यू पुट द गिवन आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आर्टिकल अँड तुम्ही इथे कुठे यूज कराल. फ्रेंच इज इझी लँग्वेज. आता फ्रेंच इज इझी, इथे काय आलंय, वॉवेल आलंय, सो फ्रेंच इज अन इझी लँग्वेज. मग आपण कुठे यूज करणार ते, बिफोर इझीच्या, म्हणजे इझीच्या आधी सेकंड ऑप्शन येईल. आर्टिकल द कुठे यूज करणार. आय हॅव रीड रामायणा इन इंग्लिश. आता रामायणा हे काय आहे, हा मोठा ग्रंथ आहे रामायण, ठीक आहे, म्हणजे इथे द लागेल. सो आय हॅव रीड द रामायणा इन इंग्लिश. मग रामायण बिफोर रामायणच्या आधी द लागेल. आर्टिकल ए, संस्कृत इज डिफिकल्ट लँग्वेज. इथे ए कुठे लागेल, संस्कृत इज अ डिफिकल्ट लँग्वेज, म्हणजे डिफिकल्टच्या आधी ए येईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी आर्टिकल्स आर देअर इन द गिवन सेंटेन्स. द टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल. आता इथे आर्टिकल्स काय काय यूज केले, द यूज केलंय आणि ए यूज केले, म्हणजे किती केले, 2 यूज केले. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. त्याच्यानंतर साहिल फाउंड ॲन एग इन अ बाउल इन द किचन, म्हणजे किती यूज आहेत बघा, 1, 2 आणि 3. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. द गव्हर्नमेंट हॅज सेटअप ॲन ॲडवायझरी काउन्सिल. ॲन वापरलं इथे आणि द वापरलंय, म्हणजे 2 आर्टिकल्स यूज झाले. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट लगेच आता सी जो पार्ट आहे, पार्ट ऑफ सेंटेन्स, तो आपण करूयात. बघूयात काय आहे, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट अँड काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. चला आता इथे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय, तर बघा, सेंटेन्सेस कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट, द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट. द सब्जेक्ट इज अ पर्सन ऑर द थिंग स्पोकन अबाउट इन द सेंटेन्स, म्हणजे कोणाबद्दल बोललं जात आहे तो सब्जेक्ट आहे. अँड द प्रेडिकेट टेल्स अस समथिंग अबाउट द सब्जेक्ट, म्हणजे त्या सब्जेक्ट कोणाबद्दल बोललं जातं आणि ते काय बोललं जातंय ते काय आहे, प्रेडिकेट. द वर्ब इन द सेंटेन्स इज ऑलवेज इन द प्रेडिकेट. समटाइम द सब्जेक्ट कम्स आफ्टर द प्रेडिकेट इन द सेंटेन्स. ते तुम्ही ओळखायचं आहे की सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे. इथे बघा आता, द बुक वॉज ऑन द शेल्फ. इथे सब्जेक्ट काय आहे, बुक, कारण बुक बद्दल बोललं जात आहे. आणि मग ते कशावर आहे, वॉज ऑन द शेल्फ. मग हे काय झालं, प्रेडिकेट झालं. आय एम अ बॉय. आता आय म्हणजे इथे बघा काय सांगितलं, सब्जेक्ट इज द पर्सन ऑर अ थिंग, म्हणजे आय हे काय आहे, पर्सन. सो आय हे काय झालं, सब्जेक्ट झालं, आणि एम अ बॉय हे काय झालं, प्रेडिकेट. हिअर कम्स द ग्रेट लीडर. मग हे इथे बघा आता सब्जेक्ट नंतर आलाय, कोणाबद्दल बोललं जाते, कोण आलंय, हिअर कम्स द ग्रेट लीडर. ग्रेट लीडर हे काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि प्रेडिकेट काय आहे, हिअर कम्स. द ब्ल्यू बलून, बघा इथे सब्जेक्ट, अप वेंट द ब्ल्यू बलून, कोणाबद्दल बोलत आहे, अप वेंट, म्हणजे वरती काय गेलं, ब्ल्यू बलून गेला. सो इथे सब्जेक्ट काय आहे, ब्ल्यू बलून, आणि अप वेंट हे काय आहे, प्रेडिकेट, वेंट अप. चला आता काइंड ऑफ सेंटेन्सेस मध्ये बघा काय काय येतं. these are the 4 kinds of sentences: assertive, imperative, interrogative आणि exclamatory. assertive sentence म्हणजे काय, an assertive sentence states or declares something, it ends up with the full stop, म्हणजे पूर्ण वाक्य जे होतं तयार होतं, सेंटेन्स तयार होतं ते फुल स्टॉपने एंड होतं. ते कुठलं असणार आहे, assertive. वी आर गोइंग टू ग्रँडमाज हाऊस टुमॉरो, म्हणजे हे इथे सांगितलंय की वी आर गोइंग, म्हणजे इथे क्लिअर सेंटेन्स आहे, पूर्ण सेंटेन्स आहे इथे. सो हे काय आहे, assertive sentences. द डॉग इज वॅगिंग इट्स टेल. आता बघा इम्पेरेटिव्ह मध्ये काय, तुम्हाला एक पुढे वाचत गेला की तुम्हाला कळेल काय फरक आहे दोन्ही बाकीच्या सेंटेन्समध्ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बघा, अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मेक्स अ रिक्वेस्ट और गिव्स अ कमांड और अन इन्स्ट्रक्शन. इट ऑल्सो एंड्स विथ अ फुल स्टॉप. लॉक दॅट डोर, आता इथे सांगितलं गेलं की दार बंद कर, बरोबर. मग हे काय येणार आहे, इम्पेरेटिव्ह. पास द सॉल्ट, म्हणजे मीठ इकडे मला पास कर. पास द सॉल्ट प्लीज, म्हणजे इथे काय सांगितलंय, रिक्वेस्ट केली आहे इथे की प्लीज ते मीठ मला पास करशील का, म्हणजे मग इथे काय झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झाला. बरोबर, कळला ह्याच्यातला फरक. किंवा तुमचे टीचर जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात मग ते कशामध्ये येणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, अन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क अ
क्वेश्चन इट ऑलवेज एंड विथ अ क्वेश्चन मार्क. हे लक्षात ठेवा की इंट्रोगेटिव्ह हे कायम क्वेश्चन मार्कने हे सेंटेन्स एंड होतं. हॅज द मॅन ब्रॉट द फाईल्स, हे सोपं आहे त्यामुळे हे ओळखायला तुम्हाला खूप सोपं जाईल की क्वेश्चन मार्क आला म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Where all the children gone? Some interrogative sentences begin with the helper verbs such as is, are, does, has, etc. And some interrogative sentences begin with the WH word म्हणजे who, what, when, where and how. चला जे फोर्थ आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेस सम सडन ऑर अ स्ट्रॉंग फिलिंग. इट ऑलवेज एंड्स विथ अन एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे बघा हे असं असतं, एक्सक्लेमेशन मार्क. व्हॉट अ सुपर मूवी, हाऊ गुड ऑफ यू टू हेल्प मी, म्हणजे हे फिलिंग एक्सप्रेस केलंय ह्याच्यामध्ये, सडन फिलिंग एक्सप्रेस केलंय त्यामुळे इथे काय येणार आहे, एक्सक्लेमेटरी मार्क येणार आहे. चला आता आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस बघूयात. आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द सेंटेन्सेस गिवन बिलो. माय हार्ट वॉज बीटिंग फास्ट. चला आता इथे बघा, माय हार्ट वॉज बीटिंग फास्ट. वॉज बीटिंग फास्ट इथे काय झालं, प्रेडिकेट झालं आणि कोणाबद्दल बोललं जात आहे, माय हार्ट. सो इथे काय येईल, थर्ड ऑप्शन येईल. सब्जेक्ट विचारलंय आपल्याला, ठीक आहे. अँड जेन न्यू सम मॅजिक स्पेल्स. कोणाला माहिती होते मॅजिक स्पेल्स, म्हणजे कोण, सब्जेक्ट कोण आहे इथे, पर्सन अँड जेन. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा काय आहे, अ बर्ड इन द हँड इज वर्थ टू इन द बुश. मग इथे आता कोणाबद्दल बोलत आहे, अ बर्ड इन द हँड. सो हे काय झाला, सब्जेक्ट झाला. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. जॅक अँड जिल वेंट अप द हिल. मग इथे कोणाबद्दल, कोण गेलंय हिलवर, जॅक अँड जिल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आय मेट रमन अँड हिज ब्रदर इन द बस. आता कोण भेटले, मी भेटले रमन अँड हिज ब्रदर इन द बस, म्हणजे हे सब्जेक्ट इथे काय झाला, आय. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. 6. द विनर्स ऑफ द क्विज कॉन्टेस्ट रिसिव्ड अ बिग शायनिंग ट्रॉफी. कोणाला मिळाली, रिसिव्ड कोण मिळालं, म्हणजे बिग अँड शायनिंग ट्रॉफी कोणाला मिळाली, द विनर्स ऑफ द क्विज कॉन्टेस्ट. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा आता प्रेडिकेट ओळखायचं आपल्याला. आय एम 7 years ओल्ड. मग कोण आहे ते, आय तर सब्जेक्ट झाला म्हणजे बाकीचं काय आहे, प्रेडिकेट. आय एम 7 years ओल्ड. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू लव्ड चिल्ड्रन. म्हणजे इथे काय आहे, द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे हे पूर्ण सब्जेक्ट आहे, हे त्यांच्याबद्दल सांगितलंय. मग प्रेडिकेट काय झालं, लव्ड चिल्ड्रन. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. डॉक्टर आंबेडकर वॉज अ ग्रेट लीडर. मग कोण होते, डॉक्टर आंबेडकर वॉज अ ग्रेट लीडर. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. प्रेडिकेट ओळखायचं. शी न्यू ऑल अबाउट बर्ड्स अँड देअर हायडिंग प्लेसेस. इथे सब्जेक्ट आहे ही, म्हणजे तिला माहिती होतं. न्यू ऑल अबाउट म्हणजे हे सगळं पूर्ण काय झालं, प्रेडिकेट. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट सब्जेक्ट्स. डॅश आर सिटिंग इन अ कॉर्नर. कोण बसलंय, डॅश आर सिटिंग म्हणजे दोघं जण कोणतरी बसलेत. मग कोण येईल, जॅक अँड हिज फ्रेंड्स सिटिंग इन अ कॉर्नर. सो इथे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, डॅश हॅव बीन स्टोलन. द ज्वेल फ्रॉम द लॉकर, द लॉकर, द ज्वेल फ्रॉम द लॉकर अँड फ्रॉम द लॉकर. काय येईल इथे, करेक्ट स्पेलिंग इथे काय आहे, द ज्वेल्स फ्रॉम द लॉकर हॅव बीन स्टोलन. ज्वेल्स इथे येईल थर्ड ऑप्शन. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेडिकेट्स. द स्टार्स. द स्टार्स काय, इज सीन टुडे का शाल सीन टुडे, कॅन बी सीन टुडे, हॅज बीन सीन टुडे. मग ते परफेक्ट इथे काय वाटतं बघा, बोलताना बरोबर स्पेलिंग वाटते की सॉरी बरोबर जे सेंटेन्स वाटतं ते काय वाटतं, द स्टार्स कॅन बी सीन टुडे. सो थर्ड ऑप्शन इथे. मोहन विल रीडिंग द स्टोरी, विल बी रीड द स्टोरी, विल रीड द स्टोरी आणि हॅव रीड द स्टोरी. ते बरोबर काय येईल, मोहन विल रीड द स्टोरी, तो स्टोरी वाचेल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. हाऊ नाईस ऑफ यू टू थिंक ऑफ मी. मध्ये इथे काय आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे कुठलं झालं ते, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स झालं. डू यू हॅव एनी मनी विथ यू, क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे कुठलं झालं ते, इंट्रोगेटिव्ह. सेकंड ऑप्शन येईल. आय विल गिव्ह यू सम मोर टाइम टू कम्प्लीट द वर्क, म्हणजे इथे ॲसरेटिव्ह झालं. बरोबर, इथे सांगितलंय मी, आय विल गिव्ह यू म्हणजे इथे सांगितलं गेलंय की आय विल गिव्ह यू सम मोर टाइम टू कम्प्लीट द वर्क. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. विच स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर, किंवा हू स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर असं येईल का, नाही. वाय स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर असं पण येणार नाही. विच स्टोरी डू यू वॉन्ट टू हिअर हे बरोबर आहे की कुठली स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल. क्वेश्चन मार्क केलेला आहे, ते प्रश्न विचारलाय ना, म्हणजे मग क्वेश्चन मार्क पाहिजे.
सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. हाऊ ब्युटिफुल दिस प्लेस इज. हाऊ ब्युटिफुल दिस प्लेस इज विचारलंय का इथे नाही, की म्हणलंय की किती छान आहे ही जागा, म्हणजे इथे फर्स्ट ऑप्शन येईल बघा, एक्सक्लेमेटरी मार्क जिथे यूज केलंय ते. हाऊ ब्युटिफुल दिस प्लेस इज. चला हे संपलंय आपलं. आता नेक्स्ट जो लेसन आहे तो आहे WH क्वेश्चन्स. तर आता हे WH क्वेश्चन मध्ये काय असणार आहे, अ क्वेश्चन इज अ सेंटेन्स दॅट आस्क फॉर इन्फॉर्मेशन. अ क्वेश्चन ऑलवेज एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग WH क्वेश्चन बिगिन्स विथ द लेटर WH. द मेन WH क्वेश्चन वर्ड्स आर व्हॉट, हू, हुम, हुज, विच, वेन, वेअर, वाय, हाऊ. तर हे कसे यूज करायचे, आता त्याच्यावर क्वेश्चन कसे आहेत ते आपण बघूयात. चला पहिला क्वेश्चन बघा. फाइंड द करेक्ट WH क्वेश्चन विच विल गिव्ह द अंडरलाईन वर्ड ॲज अ आन्सर. म्हणजे हे आन्सर आपल्याला हवंय. सचिन्स बायसिकल इज रेड इन कलर. मग कोणाची बायसिकल आहे रेड कलर मध्ये, मग हुज येईल. हुज बायसिकल इज रेड इन कलर, म्हणजे इथे येईल 4 ऑप्शन. द सोल्जर्स फॉट ब्रेवली. सोल्जर्स कसे लढले, ते एकदम ब्रेवली लढले. म्हणजे ब्रेवली आपल्याला क्वेश्चन मार्क मध्ये पाहिजे. म्हणजे कसं आहे की ते कसे लढले, हाऊ. हाऊ डिड द सोल्जर्स फाईट. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. द लिटिल गर्ल शाउटेड लाऊडली. द लिटिल गर्ल म्हणजे कोण ओरडलं जोरात, शाउटेड लाऊडली कोण ओरडलं जोरात, म्हणजे मग कुठला ऑप्शन येईल, हू शाउटेड लाऊडली. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. फाइंड द करेक्ट WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. मेरी वेंट टू अमेरिका. आता अमेरिका हे क्वेश्चन मध्ये पाहिजे. मग ही कुठे गेली, मेरी वेंट, कुठे गेली मेरी. मग काय येईल, वेअर डिड मेरी गो, का हाऊ डिड मेरी गो, वेन डिड मेरी गो, आणि हू वेंट टू अमेरिका. तर हू वेंट टू अमेरिका आपल्याला मेरी बद्दल नाही विचारायचं आहे. आपला क्वेश्चन मध्ये काय हवंय, अमेरिका. त्यामुळे हे क्वेश्चन मध्ये हा येणार नाहीये, बरोबर. हे आन्सर हवंय आपल्याला अमेरिका. वेअर डिड मेरी गो. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल. चूज द प्रॉपर क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन आन्सर. सायरा हेल्प हर सिस्टर. आता हे आपल्याला काय हवंय, अंडरलाईन. चूज द प्रॉपर क्वेश्चन टू गेट द, म्हणजे हे आन्सर हवं आपल्याला, हर सिस्टर. मग सायरा हेल्प, सायराने कोणाला हेल्प केली. इथे बघा काय येईल, इथे हुम डिड सायरा हेल्प, कोणाला सायराने मदत केली. सो फर्स्ट ऑप्शन येईल इथे. नेक्स्ट बघा, द पेन्सिल इज ऑन द टेबल. आता द पेन्सिल आपल्याला आन्सर हवाय. मग काय आहे टेबलवर, इज ऑन द टेबल, काय आहे टेबलवर. मग काय येईल, व्हॉट इज ऑन द टेबल. सो इथे येईल 4 ऑप्शन. द ब्ल्यू ड्रेस इज प्रिटियर दॅन द ग्रीन वन. मग ब्ल्यू ड्रेस आपल्याला आन्सर मध्ये हवाय, बरोबर. मग काय आहे, ग्रीन वन, ग्रीन पेक्षा प्रिटियर काय आहे. मग इथे बघा ऑप्शन काय येईल, वेअर इज द ग्रीन ड्रेस येईल का नाही. विच ड्रेस इज प्रिटियर दॅन द ग्रीन वन, म्हणजे ग्रीन वन पेक्षा कुठला ड्रेस जास्त चांगला आहे. मग इथे येईल सेकंड ऑप्शन, विच ड्रेस. यू शुड टॉक टू द प्रिन्सिपल. मग आता हे आपल्याला आन्सर मध्ये हवंय. मग यू शुड टॉक, मग तुम्ही कोणाशी बोललं पाहिजे. मग इथे काय ऑप्शन येईल, whom should you talk to, who should talk to the principal. प्रिन्सिपल येणार आहे का क्वेश्चन मध्ये, आपल्याला नाही, कारण आपल्याला हे आन्सर म्हणून हवंय. त्यामुळे काय येईल, whom should you talk to. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, शी फेल सिक बिकॉज ऑफ द बॅड फूड. आता हे आपल्याला आन्सर मध्ये हवंय, बिकॉज ऑफ द. मग ती कशामुळे आजारी पडली, शी फेल सिक, कशामुळे आजारी पडली ती. तर वाय डिड शी फॉल सिक. मग इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, देर वेअर 3 गर्ल्स इन द रूम. आता 3 गर्ल्स, हाऊ मेनी गर्ल्स, म्हणजे असा प्रश्न आला पाहिजे ना, की 3 हे आन्सर मध्ये हवंय. म्हणजे किती मुली होत्या त्या रूम मध्ये, म्हणजे हाऊ मेनी गर्ल्स वेअर देअर इन द रूम. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. पिक आउट द करेक्ट ऑप्शन. डॅश इज युअर बर्थडे. मग आपण कसं म्हणतो की वेन, कधी आहे तुझा बर्थडे, वेन इज युअर बर्थडे, म्हणजे इथे थर्ड ऑप्शन येईल. माय मदर आस्क मी डॅश डिड यू फाइंड सच अ ब्युटिफुल पपी. मग हे कसं विचारलं आहे की वेअर डिड यू फाइंड, कुठे मिळाला तुला एवढा छान ब्युटिफुल पपी, कुठे मिळाला. मग वेअर, इथे येईल सेकंड ऑप्शन. हुज बुक इज दिस, किंवा हुज बुक इज दिस, हू बुक इज दिस, आणि हुम बुक इज दिस. मग आपण प्रश्न कशा विचारतो की हुजचं इथे हुज असं लिहित नाहीत, असं लिहितात, हुज बुक इज दिस, कोणाचं बुक आहे हे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, टू हुम वॉज ही स्पीकिंग टू. त्याच्यानंतर आहे हुम वॉज ही स्पीकिंग टू, हुम वॉज ही स्पीकिंग टू, आणि हुम वॉज ही स्पीकिंग टू. मग इथे काय बरोबर आहे, हुम वॉज ही स्पीकिंग, कोणाशी बोलत होता तो, हुम वॉज ही स्पीकिंग टू. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. सेंटेन्स, ऋत्विक हॅज सेव्हरल एक्सलंट बुक्स. क्वेश्चन काय आहे, डज ऋत्विक हॅव, म्हणजे इथे काय येईल,
व्हॉट डज ऋत्विक हॅव, म्हणजे त्याच्याकडे काय होतं, एक्सलंट बुक्स होत्या. सो व्हॉट डज ऋत्विक हॅव, सो इथे सेकंड ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा सेंटेन्स, सचिन वेंट टू द फुटबॉल ग्राउंड. डिड सचिन गो, वेअर डिड सचिन गो, मग इथे येईल थर्ड ऑप्शन. कुठे गेला सचिन, फुटबॉल ग्राउंडवर. सेंटेन्स, मोहिनी वेंट टू इंग्लंड लास्ट मंथ. डिड मोहिनी गो टू इंग्लंड, म्हणजे इथे काय येईल, वेन कुठे गेली, कधी गेली ती, वेन डिड मोहिनी गो टू इंग्लंड लास्ट मंथ. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. चला लास्ट क्वेश्चन बघा, कम्प्लीट द रिस्पॉन्स चुझिंग द करेक्ट वर्ड. राहुल, विल यू डू दिस जॉब, येस मॅम. आय विल, म्हणजे हो हो मी करेल, म्हणजे इथे काय येईल मग फोर्थ ऑप्शन. कॅन नैना कम फॉर द पिकनिक आंटी, नो शी कांट, म्हणजे आता नो म्हणते ना इथे, म्हणजे की नाही ती येऊ शकणार नाही, नो शी कांट, म्हणजे इथे येईल सेकंड ऑप्शन. इज द पपी हर्ट, मग इथे काय येईल, नो ही इज, नो येस ही इज, नो ही वोंट आणि येस ही इजंट. मग इथे बरोबर काय वाटतं, येस. इज द पपी हर्ट, येस ही इज हर्ट, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट लेसन आपला बघा कुठला आहे, क्वेश्चन टॅग्स, पोलर क्वेश्चन अँड वर्बल क्वेश्चन. आता काय आहे क्वेश्चन टॅग, म्हणजे अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन ॲडेड ॲट द एंड ऑफ ए सेंटेन्स टू सीक कन्फर्मेशन अबाउट व्हॉट यू हॅव सेड. म्हणजे तुम्ही जे बोललाय त्याच्यातलं कन्फर्मेशन करता आपण एक क्वेश्चन ऍड करतो. ठीक आहे, तुम्ही पण बोलताना नॉर्मली एखादा प्रश्न विचारल्यावर परत त्याच्यावर अजून प्रश्न विचारता. इथे आता एक्झाम्पल बघा, शी डिड द वर्क, डिडंट शी, म्हणजे तिने काम केलंय, खरंच केलंय का, म्हणजे इथे प्रश्न आला ना, तसा इथे आता आपल्याला ओळखायचे. चला आता आपण प्रॅक्टिस बघूया डायरेक्ट. नाही त्याच्या आधी क्वेश्चन टॅग बघितले आपण, आता पोलर क्वेश्चन. तर पोलरमध्ये बघा, पोलर क्वेश्चनमध्ये येस आणि नो. पोलर क्वेश्चन इज वन where the expected answer is a simple yes or a no. It is generally begins with the primary auxiliary. Is Mona coming for the picnic, म्हणजे इथे आन्सर याचा काय असणार आहे, येस और नो. आर दिस युअर प्लेट्स, याचा आन्सर काय असणार आहे, येस अँड नो मध्ये असणार आहे. म्हणजे हे नॉर्मल सिम्पल क्वेश्चन्स आहेत हे एकदम. ते कुठले असणार आहेत, पोलर क्वेश्चन्स. वर्बल क्वेश्चन्स, वर्बल क्वेश्चन टेस्ट द अंडरस्टँडिंग अँड रिझनिंग पॉवर. दे एम ॲट द इव्हॅल्युएटिंग द ॲबिलिटी टू थिंक कन्स्ट्रक्टिव्हली. म्हणजे बघा, बर्ड्स, फिदर्स, मग फिश, फिशचं काय असतं, तर फिशचे स्केल्स असतात, इथे सेकंड ऑप्शन येईल. कळलंय, म्हणजे इथे काय आहे, वर्बल क्वेश्चन, म्हणजे इथे ओळखायचं की तुम्हाला हा क्वेश्चन तुम्हाला कळला पाहिजे की बर्डचे जर फिदर असतात तर फिशचं काय आहे, बरोबर. चला आता इथे आपण हे बघूयात क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. पहिला क्वेश्चन काय आहे, डक्स आर टू डकलिंग्स ॲज हेअर्स आर टू. आता डक्स आर टू डकलिंग म्हणजे डक्सच्या यंग वन्सला काय म्हणतात, डकलिंग. मग हेअर्सच्या, हेअर्स म्हणजे काय, ससाच असतो फक्त त्याच्यात जरा कान मोठे आणि पाय त्याचे मोठे असतात, सशापेक्षा थोडासा मोठा प्राणी असतो, त्याला काय म्हणतात, हेअर्स. आणि मग त्याच्या पिल्लांना काय म्हणतात, तर लेवरेट्स. इथे नेक्स्ट बघा, रवी वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर. आता इथे वॉज आलंय, म्हणजे प्रश्न पण काय असणार आहे, वॉजंट ही, होता का तो, इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, इफ इट इज शूज अँड सॉक्स देन इट्स नीडल अँड, नीडल बरोबर काय असतं, थ्रेड. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. डॅश ही रिअली नोज द आन्सर. डज ही रिअली नोज द आन्सर, डज वापरतो ना आपण प्रश्न विचारताना, डज ही रिअली नो द आन्सर. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. ॲपल फ्रूट, म्हणजे ॲपल हे फ्रूट आहे, मग ब्रिंजल काय आहे, तर ब्रिंजल हे व्हेजिटेबल आहे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन व्हेजिटेबलमध्ये. नेक्स्ट बघा, डॅश यू नॉट स्टडी हार्ड चिल्ड्रन, म्हणजे इथे अप्रोप्रिएट वर्ड काय आहे, ते शुड. शुड यू नॉट स्टडी हार्ड चिल्ड्रन. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. आवर हँड्स हॅव फिंगर्स अँड आवर फीट हॅव. आता हँड्सला काय असतात, फिंगर्स, मग फीटला काय असतात, टोज असतात. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. यू कॅनॉट स्क्रीम इन द क्लास. आता इथे बघा ऑलरेडी विचारलं, यू कॅनॉट स्क्रीम इन द क्लास, कॅन यू असा येईल ना प्रश्न, कांट यू परत नाही येणार, एक ऑलरेडी कांट आहे इथे. नेक्स्ट काय येईल, कॅन यू. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. डॅश देअर प्लेस फॉर मी इन द बस. मग इथे काय येईल, एकाच करता विचारलंय, बरोबर, दोघांकरता नाही, एकट्या करता, फॉर मी एकट्या करता. मग इथे काय येईल, इज. इज देअर प्लेस फॉर मी इन द बस, माझ्याकरता जागा आहे का बसमध्ये. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. टायगर्स रोर, मंकीज, तर मंकीजचा आवाज काय आहे, चॅटर. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. सिमी डज द जॉब वेल. डज शी, डज द जॉब वेल आहे ना इथे, मग इथे परत डज येणार नाही, मग डझंट शी, म्हणजे प्रश्न विचारलाय परत, डझंट शी केलाय नाही, केलं आहे की नाही तिने. सो इथे येईल फर्स्ट ऑप्शन. डॅश दे पनिश फॉर व्हॉट दे डीड.
आता इथे बघा दे आलंय ना, म्हणजे इथे प्लुरल आहे. दे पनिश म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. दे पनिश फॉर व्हॉट दे डीड. मग इथे काय येईल? वर दे पनिड फॉर व्हॉट दे डीड. एक असता कोणीतरी तर मग फक्त वॉज आलं असतं, बरोबर. मग इथे वर दे पनिश फॉर व्हॉट दे डीड. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. इफ हुर्रे एक्सप्रेशन जॉय देन अलास. एक्सप्रेशन म्हणजे अलास म्हणजे काय? सॅडनेस एक्सप्रेस करतं ते. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. अ फ्लावर इज अ ब्युटिफुल अँड अ रेनबो इज. रेनबो कसा असतो? कलरफुल. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. तर इथे युनिट 3 पर्यंत आपलं सगळं संपलेलं आहे. आता ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ पण मी लगेचच घेऊन येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.